नमस्कार मित्रांनो, मी राहुल भालेराव तुमचे स्वागत करतो पुन्हा एका मराठी भयकथेमध्ये, जिचं नाव आहे गर्भपात. सुरेखाचं लग्न एका श्रीमंत घराण्यामध्ये विवेकसोबत झाले होते. स्वतःचे 4 मजली घरही त्यांना होते. BMW, ऑडी, मर्सडीज, घराच्या बाहेर असणाऱ्या गाड्याच त्यांची श्रीमंती दाखवत होते. तिचे सासरचे माणसेही तिच्याशी खूप खुश होते, कारण त्यांनाही सर्व गुण संपन्न अशी सून मिळाली होती. फक्त सुरेखाची सासू थोडी कडक स्वभावाची होती आणि धनाजीराव तिचे सासरे तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होते. ते तिला नेहमी सांगत असायचे, बाळा, तुला जर काही गरज पडली तर निश्चिंत होऊन मला येऊन सांगत जा. आपण दोघे मिळून त्याच्यावरती नक्कीच तोडगा काढू. सुरेखाची नणंद रेश्मा ही मोठ्या घराण्यात दिली होती आणि रेश्मा ही सुरेखासोबत खूप प्रेमाने वागत असे. ती ज्या वेळेस घरी येत असे त्यावेळेस सुरेखासाठी नेहमी आठवणीने काही ना काही भेटवस्तू तिला आणत असे. कधी महागडी सुगंधी अत्तर, तर कधी मिठाईचे बॉक्स, कधी कपडे, तर कधी केस गळू नाही म्हणून महागडे तेल आणायचे. ह्या सगळ्या वस्तू वापरल्या असल्याची जाणीव सुरेखाला होत होती, परंतु तिची नणंद तिला प्रेमाने देत असल्याने ती तिला काही बोलत नसे. सुरेखा आणि विवेकचा सुखी संसार सुरळीत चालू होता. काही महिन्यानंतर त्यांच्या सुखाच्या संसारामध्ये अजूनच सुखाची भर पडणार होती, कारण सुरेखा आता गरोदर होती. विवेक आणि संपूर्ण घरचे खूप आनंदी होते. आता ते सर्वजण सुरेखाची खूप काळजी घेत होते. रेश्मा ही बातमी ऐकून सुरेखाला भेटायला आली आणि नेहमीप्रमाणेच तिने खूप साऱ्या भेटवस्तू आणल्या. परंतु ह्यावेळेस तिने जास्त करून खायच्याच वस्तू आणल्या होत्या. मिठाईचे डबे सोबत केसर आणि काजू बदामही त्याच्यात होते. बघता बघता 3 महिने निघून गेले आणि एका रात्री सुरेखा झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये चालली असताना तिला तिच्या मागे कोणीतरी असेल अशी जाणीव झाली. तिने मागे वळून पाहिले, पण तिला कोणीच दिसले नाही आणि स्वतःला बाद झाला असेल असे म्हणून ती पुन्हा रूमकडे जाण्यास निघाली. तिने 2-4 पावले पुढे टाकलेच होते की तिला पुन्हा कोणीतरी मागे असल्याचा भास झाला. तिने पुन्हा मागे वळून पाहिले तर ती अचानक दचकली. तिला तिच्या समोर एका बाईची काळी सावली दिसली. चेहरा वगैरे काहीच दिसत नव्हते, फक्त ती एक बाई आहे अशी सावली दिसत होती. तिने भीतीने डोळे बंद करून तिच्या सासूला मोठ्याने आवाज दिला. तिची सासू सुरेखाचा आवाज ऐकून तिच्या रूमकडे गेली आणि सुरेखास विचारले, ओरडायला काय झालं? तर सुरेखाने तिच्या सासूला जे घडले ते सांगितले. परंतु तिच्या सासूने तिच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि भात झाला असेल असे बोलून तिला झोपायला सांगितले. सुरेखा सासूच्या सांगण्याने झोपण्यास गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेखाच्या रूममधून सुरेखाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून सुरेखाचे सासू सासरे रूममध्ये दाखल झाले आणि त्यांनी जे समोर बघितले त्याने त्यांचे काळीज हेलावून गेले. त्यांनी समोर बघितले की सुरेखाचे अंथरूण संपूर्ण माखून गेले होते. सुरेखाच्या पलंगावरती असणारी सफेद चादर संपूर्ण लाल भडक झाली होती. सुरेखाचा गर्भपात झाला होता. असा अचानकपणे गर्भपात झाल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब, जे काल बाळाच्या येण्याने आनंदी होते, ते आता दुःखाच्या सावलीत उभे होते. दिवस गेले आणि 2-4 महिन्यांनी सगळे त्या दुःखातून बाहेर येत होते. परंतु सुरेखा मात्र अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत होती. तिने ह्या सगळ्यावरती उपाय म्हणून विवेकसोबत कामाला जायचे ठरवले आणि ती विवेकसोबत कामाला जायला लागली. हळूहळू तीही कामामध्ये सर्व विसरून गेली आणि 1 वर्षानंतरच सुरेखाने पुन्हा गर्भधारण केलं. ह्या खबरीने पुन्हा संपूर्ण कुटुंबाचे वातावरण सुखकर झाले. 3 महिन्याचा कालावधी लोटला. एके दिवशी सुरेखा काम करून घरी आली. विवेकची नाईट शिफ्ट असल्याने तिला रात्री एकटीलाच झोपावे लागले. मध्यरात्रीची वेळ होती
सुरेखाला अचानकपणे जाग आली. तिने घड्याळाकडे पाहिले तर घड्याळात 12:30 वाजले होते. ती पुन्हा डोळे बंद करून झोपू लागली. इतक्यात तिला हसण्याचा आवाज ऐकू आला. हसण्याचा आवाज ऐकून ती उठून पाहू लागली तर तिला तीच बाई दिसली जी तिला ह्या अगोदर दिसली होती. सुरेखा आता संपूर्ण घाबरून गेली होती. तिने भीतीने डोळे बंद केले. जेव्हा डोळे उघडून तिने पुन्हा पाहिले तर तिला ती सावली पुन्हा दिसलीच नाही. आता सुरेखाला भीतीमुळे झोपही लागत नव्हती. सकाळी पहाटे तिचा डोळा लागला. तिचा नवरा 8 वाजता नाईट करून घरी आला आणि रूममध्ये गेला आणि सुरेखाच उठवू लागला. सुरेखा झोपेतून उठली आणि तिला तिची चादर ओली वाटू लागली. तर तिने चादरीला हात लावून पाहिला तर तिचा हात संपूर्ण रक्ताने माखला होता. सुरेखाचा पुन्हा एकदा अचानकपणे गर्भपात झाला होता. हे सगळं का होत आहे त्यांच्या कुटुंबाला काहीच कळत नव्हते. त्यांनी खूप मोठे डॉक्टर केले. दोघांची तपासणीही केली. कुठल्याच प्रकारची काही कमी नव्हती. मग हे सगळं असं का घडते हे त्यांना कळतच नव्हते. त्याच्या कुटुंबात हा प्रसंग आता वारंवार घडू लागला. सुरेखाचा 3राही गर्भपात झाला, 4थाही झाला. असे करता सुरेखाच्या लग्नानंतर 9 गर्भपात झाले. प्रत्येक वर्षी सुरेखा गरोदर राहत होती. परंतु 3 महिने गेल्यानंतरच तिला ती एक विचित्र काळी सावली दिसत होती आणि ती सावली पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरेखाचा गर्भपात होत होता. आता सुरेखाची सासू तिला रोज वांजुकी म्हणून गवणे देत असे. सुरेखाचे सासू शांत स्वभावाचे होते, परंतु आपल्या बायकोच्या अशा वागण्याचा त्यांना खूप राग येत असे. सुरेखाच्या सासऱ्याने एक दिवस त्याच्या बायकोला सांगितले की मी कोणा तांत्रिकाकडे जाऊन बघतो की हे सगळं काय प्रकरण आहे. कोण जाणे कोणी काही इडापिडा पाठीमागे लावले असेल तर कळेल आपल्याला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांच्या घरामध्ये रडण्याचा गोंगाट सुरू झाला. सुरेखाचे सासरे जे ह्या मागच्या रहस्याचे कारण शोधण्यासाठी जाणार होते ते आज मृत्युमुखी होऊन पडले होते. पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावरती मोठे संकट आले होते. काही दिवसानंतर एके दिवशी सुरेखाची सासू आणि तिची नंद एका छोट्या मुलीला दत्तक घेऊन येतात. कारण सुरेखाचा प्रत्येक वेळेस गर्भपात होत होता. सुरेखा ह्या वेळेसही गरोदर होती, परंतु ह्या वेळेस सुरेखाने ती गरोदर असल्याचं कोणालाच सांगितलं नव्हतं, अगदी तिच्या नवऱ्याला सुद्धा नाही. सुरेखाला जसे ह्या वेळेस कळाले की ती गरोदर आहे तसे तिने पूजापाठ करण्यास सुरुवात केली होती. आणि ह्या वेळेस मात्र 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला होता, परंतु सुरेखाला ती सावली दिसली नव्हती. ह्या वेळेस सुरेखाने 9 महिन्यानंतर एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला होता आणि तिच्या सासूने आणलेल्या मुलीसही ती पोटच्या पोरीसारखी जीव लावायची. आता त्यांचे कुटुंब अगदी आनंदीमय होते. श्रीमंती असल्यामुळे त्यांनी घरात काम करण्यासाठी एक रमा नावाची बाई ठेवलेली होती. कारण सुरेखाला आता तिच्या लहान मुलाकडे लक्ष द्यायचे होते. एके दिवशी विवेक कामाला असताना सुरेखा तिला काही शॉपिंग करण्यासाठी तिच्या बाळाला आणि मुलीला घेऊन बाहेर गेली. घरी परत आल्यावर तिने पाहिले की रमा एका कोपऱ्यामध्ये रडत बसली होती. सुरेखाने तिला विचारले, रमा, काय झालं तुला रडायला? घरी काही अडचण आहे का? तुला पैशांची गरज आहे का? जरी रमा त्यांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करत असली तरी सुरेखा तिला बहिणीसारखी मानत होती. त्यामुळे रमा रडत असल्यामुळे तिलाही वाईट वाटत होते. परंतु रमा काहीच बोलत नव्हती आणि ती सुरेखाकडे पाहून नुसती रडत होती. सुरेखाने रमाला तिच्या रूममध्ये नेले आणि तिला शांत केले. रमा शांत झाली आणि ती बोलू लागली, ताई, जेव्हा तुम्ही घरामध्ये नव्हता तेव्हा मी माझे घरचे काम आवरून आईंना जेवायला काय बनवायचे आहे ते विचारण्यासाठी गेले होते. पण दरवाजाच्या बाहेर येऊन मी दरवाजावरती थाप मारणारच होते. तेवढ्यात मी आईचे आणि तुमच्या नंदेचे बोलणे ऐकले. तुमची नंद आईला म्हणत होती की आता आपण जसे सुरेखाच्या 9 बाळांना बळी दिला तसेच ह्याही मुलीला बळी देऊ आणि आपल्या मुलाला तसंच ठेवू.
पुढच्या वर्षी कोणाचा बळी द्यायचा हे आपण पुढे बघू. ह्याचा अर्थ की जे तुमचे गर्भपात झाले ते गर्भपात नसून तुमच्याच घरातल्यांनी त्या बाळांचा कोणातरी शैतानाला बळी दिलाय. रमाच्या तोंडून हे सगळं ऐकून सुरेखाच्या पायाखालची जमीनच हादरली. तिच्या घरच्यांनीच सगळे हे केले होते याचा विचार सुरेखाने स्वप्नातही केला नव्हता. सुरेखाला हे सगळं रमाच्या तोंडी ऐकून धक्काच बसला. रमाने हे सगळं सुरेखाला सांगितल्यानंतर रमा सुरेखाला म्हणाली, ताई, तुम्ही या दोन्ही बाळांना घेऊन या घरातून निघून जा, कारण हे लोक काय करतील यांचा काही भरोसा नाही. तिचे हे बोलणे ऐकून सुरेखाही म्हणाली, होय रमा, तू बरोबर सांगतेस. मी लगेच निघते ह्या घरामध्ये. तू तुझी काळजी घे आणि तू सुद्धा ह्या घरात जास्त वेळ थांबू नकोस, नाहीतर असल्या लोकांचा भरोसा नाही, कधी काय करतील त्याचा. इतके बोलून तिने त्या दोन्ही बाळांसोबत माहेरी जाण्याची तयारी केली आणि रमाचा निरोप घेऊन सुरेखा तिच्या बाळाला आणि मुलीला घेऊन माहेरी तिच्या आई बाबांकडे निघून गेली. सुरेखाने झालेली सर्व हकीकत तिच्या आई वडिलांना सांगितली. ही घटना ऐकून त्यांना सुरेखाच्या माणसांचा खूप राग येऊ लागला. असे तर कोणी दुश्मनासोबत सुद्धा करणार नाही. ते तुझ्या सासरच्या माणसांनी तुझ्या सोबत केले, पण तू खूप चांगले केले की वेळ न घालवता तू इकडे निघून आले. आता तू इकडेच राहा. त्या निर्दयी माणसांकडे जाण्याची आता तुला गरज नाही, असे म्हणून त्याच्या घरच्यांनी तिची समजूत केली. काही दिवसानंतर सुरेखाच्या वडिलांनी एका तांत्रिकाकडे पाहिले तर त्यांना असे कळाले की सुरेखाच्या सासूने आणि नंदीने एक खवीस बांधून ठेवला होता की जो त्यांची इच्छा संपूर्ण पूर्ण करायचा. त्यांना धन, अडका, पैसा सर्व काही पुरवायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये तो एक बळी मागायचा. तो बळी त्याला वर्षाच्या वर्षाला हवा होता आणि सुरेखाची सासू आणि नंद तो बळी त्याला देत होते. हे सगळं जेव्हा सुरेखाच्या वडिलांनी सुरेखाला सांगितलं तेव्हा तिच्या लक्षात आले की विवेकचा पगार तर 40,000 होता, तर मग त्याच्याकडे एवढ्या महागड्या गाड्या कशा काय होत्या. आता तिला कळाले होते की तिच्या नंदेचा नवराही काम करत नव्हता, तरी इतक्या श्रीमंतीत ते लोक राहत होते आणि सुरेखाला इतक्या महागड्या भेटवस्तू अशाच देत होते. आता तिच्या हेही लक्षात आले की त्या भेटवस्तू वापरलेल्या का असत, कारण की त्या भेटवस्तूंच्या सहाय्याने सुरेखा आणि तिची नंद तिच्यावरती बाधा करत होते आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचा त्या खविसाला बळी देत होते. ही भयकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि हो, अशाच प्रकारच्या भयकथा जर तुमच्याकडे असतील तर आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळू शकता. आम्ही प्रयत्न करू की पुढील भयकथा ही तुमची असेल.